आज सकाळी दौंडहून पुण्याकडे जाणाऱ्या डेमो रेल्वेच्या एका डब्यात अचानक आग लागल्यानं प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली। सुदैवानं प्रवाशांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे आणि तातडीने केलेल्या उपाययोजनांमुळे मोठा अनर्थ टळला। दरम्यान या घटनेची माहिती तत्काळ रेल्वेच्या कर्मचाऱ्यांमार्फत स्टेशन मास्टरला देण्यात आली। आगीचे नेमके कारण अस्पष्ट असून रेल्वे प्रशासनाकडून चौकशी केली जाते। दरम्यान दौंड आणि पुणे दरम्यानच्या मार्गावर ट्रेनच्या इंजिनपासून तिसऱ्या बोगीतील टॉयलेटमध्येच अचानक आग लागली। शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो। मिळालेल्या माहितीनुसार दौंडहून पुण्याच्या दिशेने निघालेल्या डेमो रेल्वेच्या एका डब्यातून अचानक धूर दिसू लागला। आग लागल्याचं कळल्यानंतर डब्यातील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला। दरम्यान एक व्यक्ती शौचालयात अडकल्यानं त्याला बाहेर काढण्यासाठी उपस्थित नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करून त्याला सुखरूप बाहेर काढले। जीव वाचवण्यासाठी अनेकांनी आरडाओरडा सुरू केला, मात्र काही धाडसी प्रवाशांनी तत्काळ पुढाकार घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला। मात्र तातडीने केलेल्या उपाययोजनांमुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आलं। रेल्वे प्रशासनाने या घटनेची सखोल चौकशी करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात अशी मागणी प्रवाशांकडून केली जाते।